आतापर्यंत मला जेवढा आठवतंय ना, फार फार तर अर्धी रक्कम जमा झाली असेल. उरलेल्या पैशांचं काय? कसे आणणार होत आपण पैसे? काय रे इंद्रा, आहे उत्तर तुझ्याकडे? आज मी फक्त तुझ्या आई म्हणून नाही, त्यांची बायको म्हणून तुला एक गोष्ट निक्षून सांगते. जर तुमच्या दोघांच्या इगो पायी यांना काही झालं ना, तर मी तुम्हाला उभ्या आयुष्यात कधीच माफ करणार नाही. आई, तू ज्यांच्या काळजीपोटी एवढं सगळं काही बोलतेस ना, ते माझंही वडील आहेत. त्यांना वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आय नो एकच दिवस उरलाय, बट मी करेन काहीतरी मॅनेज. होईल अगं सगळं नीट. हो, हे असं काहीतरी करतो करतो म्हणत ना गोष्टी आता एका दिवसावर येऊन ठेपल्यात. हो मालती मॅडम, पण आपण एवढी मोठी रक्कम जमा केलीच ना, ते पण एवढ्या कमी वेळात. मग उरलेली रक्कम सुद्धा आपण जमा करू. आपण आशा कशाला सोडायची बरं? राणी बोलते ते बरोबर आहे. हे बघ, आपण जर होप सोडल्या ना तर काहीच करू शकणार नाही. हो हो, होप्स ठेवून तरी काय दिवे लावलेत तुम्ही? नाही, किती पैसे जमा झालेत मला सांगा. किती पैसे जमले ते तुमचं तुम्हालाच माहित नाही का? या आणि असं करून तुम्ही 7 लाख रुपये जमा करणार होतात. इथूनच कळतंय तुम्ही किती तयारीचे आहात. फक्त हवेत गोष्टी बोलून ना काही होत नाही इंद्रा. ते काय नाही, तू इकडे ये. बस, हे घे. हे तुम्ही जमवलेले पैसे मोजा आणि मला सांगा नेमके किती पैसे जमलेत. ही काय पद्धत? बस, तू आता मध्ये अजिबात बोलू नकोस. नाही सर, बरोबर आहे त्यांचं. किती पैसे आपल्याकडे जमा झालेत हे कळल्याशिवाय आपण आजचं प्लॅनिंग कसं करणार ना? हे 50,000 आहेत. 1 लाख. हे 70,000. हे 75,000. हे आणखी 70,000. हे टोटल 3,65,800. ह्यात आता तुम्ही कमवलेले, मी कमवलेले आणि चाळीतून जी मदत आली आपल्याला, ते सगळे पैसे. हे एवढेच पैसे जमा झालेत? मालती थांबा. हे माझे 25,000. माझ्याकडे एक छोटीशी मदत. मी तुम्हाला म्हटलं होतं
मी मदत करेन. छोटे आजार पण माझे आहे. घ्या, ठेवा त्याच्यामध्ये, बघू नका माझ्याकडे. ठीक आहे, हे आता आव्हानचे मिळून 3,90,800.